जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी, आपण आहे ना आता आंजर्ले गावामध्ये आलोय आणि आपल्याला आपल्या कानावर खालूबाजाचे स्वर सुद्धा बाजा ऐकायला येतोय आपल्याला। तर आपल्या पालखीचा बाजा आपण ऐकतोय। आपण आलोय पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी। तर बघूया, आपल्या आंजर्ले गावामध्ये खूप साऱ्या पालख्या आपल्याला भेटत असतात। देवांची सुद्धा भेट होत असते, गाठभेट, खेल्यांची गाठभेट होत असते आणि प्रत्येक गावोगावच्या ग्रामदैवतांच्या पालख्या आंजर्ले गावामध्ये आपल्याला त्या सर्व देवांचं दर्शन सुद्धा होत असतं। तर आपण आलोय आता, तर बघूया आता इथे पालखी वाजते, तर कोणती पालखी आलेली आहे ते आपण बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका। तर चला आता जास्त वेळ घेत नाही, आता पाहूया आपण सरळ पालखी कोणती आले। तर प्रथम पालखीचं कोणतं आपल्या दर्शन होत आहे ते आपण पाहूया आणि त्यानंतर आंजर्ल्यात आज खूप साऱ्या पालख्यांचं आपल्या दर्शन होणार आहे, तर ते सुद्धा आपण पाहू। तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर बघतो मित्रांनो, आपण आता आहे ना बघतोय वाघिवणे गावची पालखी आणि वाजंत्री पुढे गेलेत। तर संध्याकाळी ना आपल्याकडे वाघिवणे गावची पालखी वस्तीला येणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो सुद्धा येणार आहे पुढचा। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाघिवणे गावच्या भैरी देवाचं दर्शन घेतलंय आणि पूर्ण व्हिडिओ आपण संध्याकाळी आपल्याकडे वाघिवणे गावची भैरी देवाची पालखी आपल्या सातांबा गावामध्ये येणार आहे वस्तीसाठी। तर तो पूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पुढचा पाहायला मिळणार आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा। मित्रांनो, बघितले आपण आपल्या पहिलीच पालखी भेटली, पहिल्याच पालखीचं दर्शन झालं वाघिवण्याच्या श्री भैरी देवांचं, भैरवनाथांचं। आणि आता आपण आहेत ना आपल्याला आंजर्ले कातलकोंडावर भैरी देवाचं दर्शन झालेलं आहे। आता आपण आहे ना जाऊया आंजर्ल्यामध्ये, खाली भंडारवाड्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या पालख्या आपल्याला बघायला भेटणार आहेत, देवांचं दर्शन होणार आहे। तर चला पाहूया मित्रांनो। आता आपण आहे ना उभागर मध्ये आलोय आणि समोरून आपल्या पालखी येताना दिसते आणि खेली ओळखीच्या दिसत आहेत। तर ताडीलचा भैरी आहे, ताडीलचे भैरवनाथ। तर बघूया, ताडीलच्या श्री भैरवनाथांची पालखी आपण बघतोय समोर, बाजा बघतोय, खेळी बघतोय आणि खरंच ताडीलच्या भैरी देवाचा जो बाजा आहे ना, तो अगदी आपण वाचताना जर पाहिला, ऐकला तर आहे ना अगदी अंगात आल्याशिवाय राहत नाही। तर बघूया आपण आता। तर बघतोय आपण ताडीलचे श्री भैरवनाथ आणि त्यांची पालखी आपण बघतोय। तर पालखीत आपण श्री भैरवनाथांचं दर्शन सुद्धा घेऊया। तर आपण बघूया, पालखी घोड्यावर स्वार झालेले आपले श्री भैरवनाथ आणि आणखीन सोबत महामाई देवी वगैरे आहे। तर आपल्या दुसऱ्या पालखीचं दर्शन झालंय। जाऊया आपण पालखी सोबत थोडा वेळ।
ताडेलच्या भैरवनाथ देवासोबत आणि नंतरला बघूया आणखी दुसऱ्या देवाचं सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायला भेटेल। खरंच एक आगळा वेगळा म्हणजे आनंद उत्साह जो असतो ना तो आज शिमग्यातला आणि आपल्या कोकणी माणसांना माहीतच आहे आणि ज्यांना प्रत्यक्ष इथे येणं शक्य होत नाही ना, कोकणामध्ये सुट्टी वगैरे मिळत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाहून आनंद घेण्यासारखा आहे। खूप भारी वाटतं। आपले बाजेवाले पुढे आणि मागून आपले देव चाललेत पालखीत बसून। आताच आपण आहे ना ताडेलच्या भैरवनाथांची पालखी बघितली आणि आता आपल्याला खेळी भेटलेत चांदिवणे गावच्या पालखीचे, म्हणजे चांदिवण्याची कालकाई आईची पालखी आहे। तर पालखी येते समोरून आणि आता आपण बघूया। तर बघतोय आपण चांदिवणे गावची आई कालकाई। तर आता आपण आलोय आंजर्ले भंडारवाडामध्ये आणि आपण आई कालकाई देवीचं दर्शन घेऊया पालखीमध्ये।
तर बघितले आपण पाटलांनी पालखी मनसवलेली आहे. तर आता आपल्यासोबत आहेत चांदिवणे गावातील ग्राम म्हणजे खेळी मंडळी आणि आपल्याला आंजर्ले गावामध्ये भेटलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा जो आपला शिमग्याचा जो सण आहे तो कशा पद्धतीने ते साजरा करतात आणि त्यांचं ते जे खेळ आहेत ते देवाला घेऊन कितव्या होळीला मंदिरातून बाहेर पडलेत आणि कधी ते घरी जाणार ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि पालखीमध्ये कोणत्या देवांना घेऊन आपली आई कालकाई देवी आहेच आणि तिच्या जोडीला आपण मगाशी बघितलं व्हिडिओ करताना आणखी सुद्धा देव आहेत. तर बघूया कोणकोणते देव आहेत पालखीमध्ये. देवांची नावं सांगा. तुम्ही पालखी कितव्या होळीला मंदिरातून? चौथ्या होळीला बाहेर पडली. त्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला? कुठे प्रवास झाला? डवली बोंबडी देहन त्या मार्गी चालू झाला. आता तुम्ही आंजरला येऊन पोहोचलायत. आता इथून पुढे तुम्ही कुठे जाणार? आडेफाटा. उद्या चांदिवण्यामध्ये. तर आपल्या पालखीमध्ये आई कालकाई देवी आहेत आणि तिच्या जोडीला आणखी पण मी व्हिडिओ करताना देव बघितले मगाशी. तर आतमध्ये पालखीमध्ये आणखी कोणते कोणते देव आहेत? कालकाई, विरोबा, जाकमाता, केतुरपाल आणि खेम असे 4 की 5 देव आहेत. 5 देव आहेत पालखीमध्ये आणि 5 देवांना तुम्ही पालखीमध्ये बसून भक्तांच्या भेटीसाठी गावोगाव फिरतात. बरं, तर धन्यवाद. आणि असंच आता तुमचा पालखीसोबत आता उन्हात आणून आपण बघतोय खेळी मंडळी अगदी अनवाणी पायांनी गावोगाव फिरत आहेत उन्हात अनातून. तर त्यांचा देवासोबत प्रवास सुखाचा होई आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि त्यांना पुढे जाण्यास आता अनुमती देऊया. आणि आपण आता बघूया आणखी आपल्याला कोणते देव भेटत आहेत, देवांच्या पालख्या भेटत आहेत आणि त्याचा सुद्धा आपण आनंद घेऊया. मित्रांनो, आता आपण आलोय आंजर्ले बिरवाडीमध्ये आणि श्री धावजी देवांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. आपले खेळी सुद्धा आपण बघतोय. इकडे पाटील काका आहेत आणि आपण बघितलं दुसऱ्या होळीला आपलं श्री धावजी देवांची पालखी कळंबटचे जागृत देवस्थान श्री धावजी देव यांची पालखी दुसऱ्या होळीला मंदिरातून बाहेर पडली आणि भक्तांच्या भेटीला आलेले आहे. तर आज आंजर्ले गावामध्ये येऊन पोहोचले आणि आपण बघतोय अमापशी भक्तांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आता आपण बिरवाडीमध्ये आहोत आणि आंजर्ले गावामध्ये अजून पुढे भंडारवाड्यामध्ये इथून पालखी निघणार आहे. तर आपण इथे बघतोय भक्त दर्शनासाठी आलेले आहेत. तर खूप सारी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते.
आपण आता आंजर्ले बीरवाडीतून आपली धावजी देवांची पालखी निघालेली आहे पुढे आंजर्ले भंडारवाड्यामध्ये आणि तिथे भक्त मंडळी निरोप देताना आपण बघतोय. मित्रांनो बघतोय आपण जल्लोष कळंबटच्या धावजी देवाचा आंजर्ले गावामध्ये आहोत आपण आता आणि आपल्या बघायला भेटते भक्तांची अमाप गर्दी आणि श्री धावजी देव पालखीत बसून आंजर्ले गावातील सर्व भक्तांना भाविकांना दर्शन देत आहेत. आपण आता खेडेकरांच्या घरी आहोत आणि श्री धावजी देवांची पालखी स्थानापन्न झालेली आहे आणि आपले खेळ्यांसाठी थंड शीतपेय कोकम सरबत आणलेलं आहे आणि आपण बघतो इकडे ओट्या वगैरे येत आहेत तर ओट्या भरल्या जात आहेत आणि आपले खेळी बसलेत. तिकडे आपले पालखीचे पाटील सुद्धा आहेत. तर बघतोय आपल्या पाटलांनी घंटी वाजवले आणि देवांना उठवण्याची आज्ञा दिलेली आहे. तर वाजंत्र्यांना सज्ज होण्यासाठी इशारा आणि वाजंत्री सुद्धा सज्ज झालेले आहेत, तयार झालेत. तर आता थोड्या थोड्यात आपण अमोल खेडेकरांच्या घरी देव बसले होते आणि आता देव निघतायत पुढच्या प्रवासात म्हणजे पुढच्या घरी जायला निघतायत. आणि आपल्या दापोली तालुक्यात एक नंबर असा म्हणजे मोठा असलेला पालखीचा डोलारा श्री धावजी देवांच्या पालखीचा डोलारा आहे आणि आपले जागृत देवस्थान प्रसिद्ध देवस्थान म्हणून आपले कळंबटचे श्री धावजी देव
मित्रांनो बघतोय आता आपण आंजर्ल्यामध्ये भंडारवाडा येथे तुषार भाटकर, तर आपण बघू शकतो समोर आहेत. आता त्याने देवाला घेतली होती, खाण घातली होती पालखीला, आणि आता आहे ना त्यांच्या घरी पालखी आपली श्री धावजी देवांची पालखी स्थानापन्न झालेली आहे. तर येथे देवाला नैवेद्य आणि देवासोबत आलेले आपले खेळी त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तर आता देवाच्या आरती ओटी भरली जाईल आणि त्यानंतर खेळ्यांसाठी प्रसाद ठेवलेला आहे तुषार भाटकर यांनी. पाटलांची सोय आता खुर्ची वगैरे घेऊन आले. तर अगदी घरात आलं देव आपल्या घरात आल्यानंतर जो काय आनंद उत्साह असतो तर त्यांच्या चेहऱ्यावर तो आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण बघितलं आता पालखी घेऊन आले तेव्हाच. तर चला आपल्याला आणखी बघूया. आता मला वाटतं आंजर्ल्यातून आज आपल्या पालख्या संपलेल्या आहेत, आता उद्याला आपल्याला पालख्या पाहायला भेटतील. तर आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो आतापर्यंत आपण आहे ना सकाळी आलो, तर सकाळ सकाळ आपल्याला वाघिवण्याच्या भैरवनाथांची पालखीचं दर्शन झालं. त्यानंतर ताडीलच्या भैरीदेवाची आपल्याला पालखी भेटली. त्यानंतर त्या भैरवनाथांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं ताडीलच्या. त्यानंतरला आपल्याला चांदिवण्याची कालकाईची पालखी भेटली, त्यांचंसुद्धा आपण दर्शन घेतलं. खेळी बघितले, वाजंत्री बघितले, ढोल ताशाचा गजर बघितला, आणि आता शेवटी आपण बघितली ती कळंबटचे जागृत देवस्थान आपल्या दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे दैवत त्यांची धावजी देवांची आपण पालखी बघितली. तर नाचवताना बघितली. जो मनामध्ये भक्तांच्या मनामध्ये जो आनंद असतो, उत्साह असतो, तो सर्व आपण सर्वांनी पाहिला. तर आता आहे ना ही शेवटची पालखी होती, म्हणजे आता येणार आहे संध्याकाळी रात्री वाघिवण्यात म्हणजे वाघव्यातले भैरी देवाची पालखी येणार आहे वाघवे चिखली. तर उशीर होणार आहे आणि आपल्या गावामध्ये सुद्धा वाघिवण्याच्या भैरवनाथांची पालखी आपल्याला जी पहिले भेटली ती आपल्या गावात वस्तीसाठी येणार आहे, त्यामुळे आपल्याला जायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि ना गरमी खूप होते आणि घामाघूम होऊन आपली चंद्रकोरसुद्धा पुसून गेलेली आहे बघितले. आणि या उन्हादानातून आपले खेळी आपल्या देवाला पालखीमध्ये बसवून अगदी भक्तांच्या भेटीला घेऊन येताना आपण बघतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो शेअर करा, जेणेकरून आपली जी परंपरा आहे शिमगा उत्सव जो आपला कोकणात साजरा केला जातो तो सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल. तर आणखी एक सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.